आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व बँकेच्या खातेधारकांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी देणार आहोत। तरी आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे पाहण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजे RBI ने सर्व बँकांसाठी KYC बाबत एक नवीन आदेश जारी केला आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून सांगण्यात आले की जर का तुम्ही एकदा KYC केली असेल तर तुम्हाला पुन्हा KYC करण्यासाठी म्हणजेच KYC करण्यासाठी बँकेच्या शाखेत जाण्याची आता गरज नाही असे मध्यवर्ती बँकेच्या वतीने सांगण्यात आले आहे। या स्थितीत सर्वच बँकेच्या खातेदारांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांक अर्थात बँकेसोबत जे रजिस्टर मोबाईल नंबर आहे तो ईमेल ID ATM डिजिटल चॅनल द्वारे जसे की ऑनलाइन इंटरनेट बँकिंग मोबाईल ऍपचा वापर करून KYC ची सुविधा खातेदारांना उपलब्ध करून द्यावी असे आदेशात म्हटले आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वतीने असेही सांगण्यात आले की जर खातेदारांच्या राहण्याच्या ठिकाणात म्हणजे पत्त्यात बदल झाला असेल तर खातेदार आपला अपडेट केलेला नवीन पत्ता कोणत्याही माध्यमातून बँकेत देऊ शकतील। यानंतर 2 महिन्यात बँकेत घोषित केलेल्या पत्त्याची पडताळणी केली जाईल। त्यामुळे सर्व बँकेच्या खातेदारांना काहीसा दिलासा मिळणार आहे, कारण बँक शाखेत न जाता घर बसल्या किंवा कोणत्याही ठिकाणाहून KYC आता करता येईल। म्हणजे या कामांसाठी खातेदारांना बँकेत फेऱ्या मारण्याची गरज राहणार नाही। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 5 जानेवारी 2023 रोजी या बाबतीत एक निवेदन देखील जारी केले आहे। आता तर अनेक बँकांनी देखील KYC ची सुविधा सुरू केली आहे। दुसरे महत्त्वाचे म्हणजे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की KYC मध्ये कोणताही बदल न झाल्यास खातेदार केवळ स्वयं घोषणा देऊन म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन देऊन पुन्हा KYC प्रक्रिया पूर्ण करू शकतील, जे की पुरेसे मानले जाईल। RBI च्या म्हणण्यानुसार सर्व बँकांना अशी सुविधा देण्यास सांगण्यात आले आहे, ज्यामध्ये खातेदारांच्या सेल्फ डिक्लेरेशनची प्रक्रिया समोरासमोर नसलेल्या चॅनलद्वारे पूर्ण केली जाऊ शकते। KYC करणे का आवश्यक आहे? खातेदारांचा पैसा बँकेत सुरक्षित राहण्यासाठी, कारण आजकाल वाढत्या ऑनलाइन फसवणुकीचा धोका लक्षात घेता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील सर्व बँकांना नियमितपणे KYC अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे। पूर्वी बँका ग्राहकांना 10 वर्षात एकदा KYC अपडेट करण्यास सांगत होत्या, मात्र आता अनेक बँका 3 वर्षानंतर KYC अपडेट करत आहेत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।